पवईमध्ये मुलांना ओलीस ठेवल्याप्रकरणी एन्काउंटर झालेल्या रोहित आर्यचं प्रकरण आता उच्च न्यायालयात पोहोचलंय। वकील नितीन सातपुतेंनी रोहित आर्यच्या एन्काउंटर प्रकरणी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे। बनावट एन्काउंटरमध्ये रोहित आर्यची हत्या झाल्याचा आरोप याचिकेतून करण्यात आलाय। या प्रकरणी गुन्हा दाखल करा, तसंच सीबीआयकडे या प्रकरणाचा तपास वर्ग करून पोलिसांचीही नार्को टेस्ट करा अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे। रोहित आर्य एन्काउंटर प्रकरणी आता गुन्हे शाखा माजी मंत्री दीपक केसरकर यांचाही जबाब नोंदवणार आहे। रोहित आर्यनं सरकारवर फसवणुकीचे आरोप केले होते। त्यानं मुलांना ओलीस धरलं तेव्हा पोलिसांनी रोहित आर्यची मनधरणी करण्यासाठी दीपक केसरकरांना फोन करून त्याच्याशी बोलण्याची विनंती केली। मात्र आपण मंत्री नसल्यानं संबंधित अधिकाऱ्यांसोबत बोलावं असं सांगत केसरकरांनी रोहित आर्यशी बोलण्यास नकार दिला होता। मात्र दीपक केसरकर या प्रकरणात अप्रत्यक्षपणे जोडले गेल्यानं त्यांची बाजू समजून घेण्यासाठी पोलीस त्यांचा जबाब नोंदवणार आहेत। पोलीस कारवाईत मृत्युमुखी पडलेल्या रोहित आर्य प्रकरणात महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगानं चौकशीचे निर्देश दिलेत। आयोगानं या घटनेचा सखोल तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची नियुक्ती केली आहे। या तपासासाठी पोलीस महानिरीक्षक विश्वास पांढरे आणि आयोगाचे निबंधक न्यायाधीश विजय केदार यांना जबाबदारी देण्यात आली आहे। त्यांनी सगळे पुरावे गोळा करून सविस्तर अहवाल सादर करावा, तसंच या प्रकरणाची चौकशी करताना सरकारनं आवश्यक ती माहिती आणि पुरावे या तपास पथकाला द्यावेत असंही आयोगानं म्हटलेलं आहे। भंडाऱ्यामध्ये शासकीय आधार खरेदी केंद्रावर भंडारा जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी त्यांच्या धानाची विक्री केली। मात्र ज्या पोर्टलच्या माध्यमातून धान विक्रीसाठी नोंदणी आणि विक्री करण्यात आली त्या पोर्टलवरती निर्माण झालेल्या अडचणींमुळे सुमारे 4,500 शेतकऱ्यांना बोनसच मिळालेला नाहीये। यामुळे सुमारे 4.5 कोटी रुपये थकीत आहेत। जिल्हा पणन अधिकारी आणि धान खरेदी केंद्र चालकांच्या टोलवाटोलवीमुळे भंडारा जिल्ह्यातीलच नाही तर राज्यातील धान उत्पादक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा बोनसही अद्याप प्राप्त झालेला नाही। शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी छावा क्रांतीवीर सेनेकडून तीव्र आंदोलन केलं जाणार आहे। शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी, तसंच राज्य शासनानं ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात येणार आहे। कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केलं जाणार आहे। हे आंदोलन शेतकऱ्यांच्या सध्याच्या गंभीर परिस्थितीविषयी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आणि तातडीनं मदतीची मागणी करण्यासाठी आयोजित करण्यात आलंय। दरम्यान आंदोलकांना मुंबईच्या वेशीवरच अडवलं जाण्याची शक्यता जास्त आहे। मुंबईच्या वरळीतील कोस्टल रोडवरील गार्ड रेल्सचं नुकसान केल्याबद्दल वाहन चालकाला 2,65,000चा दंड ठोठावण्यात आलाय। वरळीतील कोस्टल रोडवर 4 आठवड्यांपूर्वी घडलेल्या अपघातात एक कार रस्त्याच्या रेलिंगला धडकून समुद्रात कोसळली होती। या घटनेनंतर मुंबई महापालिकेनं संबंधित वाहन चालकाला 2,65,000चा दंड भरण्यासाठी नोटीस पाठवली आहे। जर दंड भरला नाही तर ती रक्कम मालमत्ता करामधून वसूल करण्यात येईल असा इशारा महापालिकेनं दिलाय। ही घटना 7 ऑक्टोबरला घडली होती। प्रशोगर दरायुष बत्तीवाला या कार चालकाला महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानांनी वाचवलं होतं। कोस्टल रोडवर आतापर्यंत 7 ते 8 किरकोळ घटना घडल्या आहेत, ज्यामध्ये वाहनांनी गार्ड रेल्सला धडक देऊन किरकोळ नुकसान केलंय। मात्र या प्रकरणात नुकसान मोठं आहे, त्यामुळे इतर वाहन चालकांना धडा मिळावा म्हणून नुकसान भरपाई वसूल करण्याचा निर्णय घेतलाय असं महापालिकेच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलंय। कोल्हापुरातील कळंबा कारागृहात जिवंत काडतूस सापडलंय। 4 क्रमांकाच्या स्वच्छतागृहाची अधिकाऱ्यांनी झडती घेतली असता पितळ जिवंत काडतूस सापडलंय। मकोका प्रकरणी कैदेत असलेल्या सुरेश दयाळू आणि अमीर असीर खान या दोघांना जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली। हे दोघंही पुण्यातील आंदेकर टोळीशी संबंधित असल्याचं समोर आलंय। या कैद्यांकडून कळंबा कारागृहात पिस्तूल लपवून ठेवलं का याची तपासणी अधिकाऱ्यांकडून सुरू आहे। कारागृहात काडतूस लपवण्याचा नेमका उद्देश काय याचा तपासही सुरू आहे। वाशिममध्ये अवेळी पडलेल्या पावसानं गोगलगायींची दिशाभूल केल्याचं पाहायला मिळतंय। रब्बी हंगामात गोगलगायी बाहेर पडत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। खरीप हंगामात गोगलगायींनी मोठ्या प्रमाणात पिकांवर हल्ला केला होता। आता देखील अवेळी गोगलगायी बाहेर निघाल्यानं त्यांना नियंत्रित करण्यासाठी शेतकऱ्यांवर वेगळा आर्थिक ताण येणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे मागाठाण्यातील आमदार प्रकाश सुर्वे यांनी उधळलेल्या मुक्ताफळांनी नव्या वादाची ठिणगी पडली आहे। हिंदी भाषिक उत्तर भारतीयांच्या मेळाव्यात बोलताना आमदार सुर्वेंनी ही मुक्ताफळं उधळली। मराठी ही माझी आई आहे तर उत्तर भारत ही माझी मावशी आहे असं सांगणाऱ्या प्रकाश सुर्वे यांनी मतदारांच्या लांगुल चालनाचा प्रयत्नात खूप गंभीर वक्तव्य केलं। एक वेळ आई मेली तरी चालेल पण मावशी जगली पाहिजे असं धक्कादायक विधान प्रकाश सुर्वे यांनी केलं। या प्रकरणात वादाची ठिणगी पडल्यानंतर आमदार महाशय सुतासारखे सरळ आले।
त्यांनी हात जोडून दिलगिरी व्यक्त केली. माझ्याकडून चुकून शब्द निघाला, आम्ही मराठी माणसाची माफी मागतो आणि दिलगिरी व्यक्त करतो, असं सुर्वे म्हणाले. मैं कहना चाहता हूँ कि मराठी मेरी मातृभूमि, मेरी माँ है, तो उत्तर भारत मेरी मौसी है. और एक बार माँ मर गई तो चलेगा, लेकिन मौसी मरना नहीं चाहिए, क्योंकि मौसी ज्यादा प्यार करती है. तो माँ से ज्यादा प्यार आपने मुझे दिया है. मैं आमची माय माऊली आहे आणि अनावधानाने माझ्या शब्द. तर मराठीबाबत प्रकाश सुर्वेंनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून विरोधकांनी टीकेची झोड उठवली. पाहूया. तो प्रकाश सुर्वेंना आईचं महत्व माहिती नसेल, बाकी महत्व त्यांना चांगलं माहिती आहे. मागे त्यांनी काहीतरी एका ब्रिजवर काहीतरी केलं होतं. 39 देशामध्ये त्यांचं ते ब्रिजवरचं कर्तृत्व पाहायला गेलं होतं. अशा माणसाकडून आईचा काय सन्मान राखला जाईल असं मला वाटतं. असे पुत्र जर असतील की आई मरू दे आणि मावशी जगू दे म्हणणारे असेल, तर मला असं वाटतं चांगलं कल्याण आहे त्यांच्या पक्षाचं पण आणि त्यांचं पण. अतिशय लाजिरवाणी आणि लाचार गोष्ट आहे एका आमदारांनी वक्तव्य करणं. राजीनामा वगैरे ते मला वाटतं की हे एका माणसाकडनं चूक होऊ शकते, पण ही अतिशय गंभीर चूक आहे. ही ह्याच्या पुढे करू नये एवढं मी सांगू शकतो. अशा पद्धतीचं जे धोरण आहे हे देवेंद्र फडणवीसांचं आहे. अलीकडच्या काळात त्यांना दिवसा पण पंतप्रधान होण्याची स्वप्न पडतात आहे आणि आपण हिंदी भाषिकांमध्ये लोकप्रिय झालो पाहिजे करिता त्यांनी मराठी भाषेच्या छातीत हा खंजीर खुपसलेला आहे. तमाम महाराष्ट्रातल्या लोकांनी या सगळ्या घटनेकडे अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून मराठीच्या संवर्धनाकरता काम केलं पाहिजे. पुढची बातमी पाहूया. नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील दिग्रस ब्रांच पोस्ट ऑफिसमध्ये तब्बल 1.25 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे आरोप होत आहेत. या ब्रांच पोस्ट ऑफिसशी जोडलेल्या दिग्रससह वंडली, येराळा, धोटे, हरमखोरी या गावातील शेकडो कुटुंबांचं बचत खात्यासह आरडी आणि एफडी खातं दिग्रस इथल्या ब्रांच पोस्ट ऑफिसमध्ये होतं. मोलमजुरी करून मेहनतीनं कमवलेल्या छोट्या छोट्या रकमा गावकरी पोस्ट खात्यात मोठ्या विश्वासानं जमा करत होते. मात्र 2022 पासून या ब्रांच पोस्ट ऑफिसमध्ये पोस्ट मास्टर म्हणून कार्यरत असलेल्या सिंधुबाई बाळबुधे या महिला अधिकाऱ्यानं 1.25 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप होतोय. माझे 3 लाख फिक्स होते, 1,20,000 चालू रोडिंग मध्ये होते आणि आरडी होती 300 रुपये महिन्याची. नाही, आता तिनं सांगितलं मला पासबुकात तुझ्या एकही पैसा नाही, 1,000 हे 1,200 रुपये आहे फक्त. पोस्टाकडून तुला फोन येईन, तू तिथं सांगजो का माझे एवढे होते, पण मी पूर्ण काढले, फक्त 1,200 रुपये त्याच्यात आहे. माझे 15,000 आहे, 38,000 भेटणार होते, पण त्याच्यात 23,000 दाखवते. आणि 2 महिने झाले भरली आरडी तर पण पैसे मिळाले नाही. मिळणार आहे केलं, पण 1 महिना झाला तर दिले नाही, पासबुकही नाही दिलं आणि 15,000चा घोळ केला तिनं. माझ्या मुलीच्या लग्नासाठी मी जमा टाकत गेली तिथे पैसे. माझे मागचेच 50,000 होते आणि मी गट उचलून 50,000 तिच्याजवळ दिले. ते म्हणते मला दिलेच नाही म्हणते. डिपॉझिट पावतीच्या ऐवजी विड्रॉल पावतीवरती सही घेऊन त्यांचे पैसे नंतर काढण्यात आले. काही प्रकरणामध्ये स्वतःहून सही न घेता सुद्धा पैसे काढण्यात आले. हा एक घोळ झाला. दुसरा आरडी खात्यामध्ये सुद्धा मोठा घोळ आहे. जवळपास 100 ते 150 खात्यांमध्ये तर आरडीच्या प्रकरणामध्ये घोळ त्यांनी केला. लोकांपासून पैसे घेत होते, परंतु त्या पासबुकमध्ये एंट्री करत नव्हत्या आणि ते पैसे स्वतःच खायच्या लेजरमध्ये जमा करत नव्हत्या. दरम्यान गावकऱ्यांचे काय आरोप आहेत? गेल्या अनेक महिन्यांपासून महिला पोस्ट मास्टर पासबुक देत नव्हती. पैसे भरण्याच्या स्लिपवर सही घेण्याऐवजी पैसे काढण्याच्या स्लिपवर सही घेत पैसे काढले. आरडी अकाउंटमध्ये पैसे न टाकता स्वतःकडे ठेवले. आरडी अकाउंटमध्ये पैसे टाकल्याच्या पावत्या दिल्या नाहीत. एफडी खातेधारकांना बनावट पासबुकवर खोट्या एंट्री करून पासबुक दिलं.